जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर या युट्यूब चॅनलवर आतापासून आपण पाहणार आहोत ते म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती बीएमसी च्या रिक्त पदांची जाहिरात आलेली आहे। तर आतापासून पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर अपलोड होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ चालू करण्याआधी सर्वात प्रथम तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। तर आता पाहूयात आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती जाहिरात आलेली आहे। रिक्त पद आहेत तब्बल 1800+ रिक्त पद आहेत। तर या रिक्त पदांमध्ये तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे हे कधी कळतं तर कुठे किती जागा आहेत हे समजल्यावरच कळतं। तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्या सगळ्यांसाठी माझी रिक्वेस्ट आहे की हा फॉर्म प्लीज भरा। गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करताय, टायपिंगही झालेला आहे, आपला अभ्यास तिथं मॅच होतोय। पोलीस भरती करणारे फक्त पोलीस भरती नाही करत, ज्या भरती निघतील ना जिथे आपला अभ्यास मॅच होते त्या सगळ्या एक्झाम देतात। त्याच्यामुळे तुम्हीही जे फक्त गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतात पण कुठलीही एक्झाम असू द्या देतो आपण, तर ही भरती द्यायची आहे। ज्यांच्याकडे म्हणजे लिपिक पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे। तर फॉर्म भरायला सुरुवात झाली 20 तारखेपासूनच, 20 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे आणि 9 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे। ज्यांना भरायचं डॉक्युमेंट वगैरे सगळं पाहून घ्या। एक फुल लेंथ व्हिडिओ आपण याच्यावर बनवणार आहोत, पूर्ण व्हिडिओ डिटेल माहिती या पीडीएफ बद्दल। पण याच्यामध्ये आज फक्त आपण पाहणार आहोत की रिक्त पदे कुठे किती जागा आहेत ते। तर पाहूयात, चालू करूया पाहायला आपण। ठीक आहे, लिपिक पदासाठी ही आपली कार्यकारी सहाय्यक या पदासाठी रिक्त जागा आपण पाहतोय। तर तुम्हाला दिसतंय समोर किती जागा आहेत रिक्त। तर टोटल 1800+ म्हटलं होतं म्हणजे 1846 जागा आहेत। जागा बदल होऊ शकतो म्हणजे जागा वाढूही शकतात असं या अपडेट मध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे जागा वाढतील। ठीक आहे, तर बघा आपण पाहायला चालू करूयात की 1846 जागा कुठे कशा पद्धतीने डिवाइड केलेल्या आहेत। ठीक आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती SC ST आहे, VJNT A, VJNT B, VJNT C, VJNT D, त्याच्यानंतर मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आहे, त्याच्यानंतर EWS आहे, शैक्षणिक वर्ग आहे, खुला प्रवर्ग, ओपन आणि टोटल जागा आपल्याला दिलेल्या आहेत। तर आता आपण पाहूयात की कशा पद्धतीने याच्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्वसाधारण, ज्याच्यामध्ये म्हणजे सर्वसाधारण म्हणजे जे कुठल्याच आरक्षणामध्ये येत नाही तो सर्वसाधारण मध्ये येतात। तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता SC साठी 47 जागा आहेत, ST साठी 48 जागा आहेत, VJNT A 17, VJNT B 18, VJNT C 12, VJNT D 12, त्याच्यानंतर मागास प्रवर्ग आहे 15, इतर मागास प्रवर्ग 148 जागा आहेत, EWS 60 जागा आहेत, शैक्षणिक वर्ग 60 जागा, असा किती आहेत, खुला प्रवर्ग 167 जागा आहेत आणि अशी जर एकूण टोटल केली तर 604 जागा सर्वसाधारणसाठी आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता महिला 30% आरक्षण, महिलांसाठी टोटल जागा आहेत 556। माजी सैनिक 15%, तर टोटल जागा किती आहे 278। मग 278 मध्ये कास्ट वाईज डिवायडेशन केलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत आपले प्रकल्पग्रस्त 5%, याच्यासाठी टोटल प्रकल्पग्रस्तासाठी 92 जागा आहेत। भूकंपग्रस्त आहेत 2% आहेत, 38 जागा आहेत। खेळाडू 5% आहेत, तर खेळाडूंसाठी टोटल जागा याच्यामध्ये 92 आहेत। आणि अंशकालीन पदवीधर जे आहेत, अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार त्याला म्हटलं जातं, 10% जागा म्हणजे 186 जागा आहेत। ठीक आहे, तर असे टोटल किती 1846 जागा बृहन्मुंबई महानगरपालिका BMC साठी निघालेल्या आहेत। रिक्त पदे तुम्हाला सांगितलेली आहे मी। तर याचा आता फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे, त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं, आपले डॉक्युमेंट जे लागतात ते पाहायचे। ही PDF मी टेलिग्रामवरही आपल्या पाठवणार आहे, त्यामुळे जर तुम्ही टेलिग्रामवर नसाल तर ऑफिस नंबरवर मेसेज करा आणि ते तुम्हाला टेलिग्रामवर ऍड करून घेतील। ठीक आहे, तर हा होता आजचा आपला व्हिडिओ। अजून तुम्हाला व्हिडिओ कशावर हवा आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। विश यू ऑल दी बेस्ट।